फ्रेंड्स, मी आहे ज्योत्स्ना. प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या भागामध्ये 20 माणसांचं जेवण कसं बनवायचं याची रेसिपी आपण बघणार आहोत. इथे 2 किलोच्या मी पोळ्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मस्तपैकी आपली डाळ झालेली आहे. इथे भात केलेला आहे आपण. आता आपण तयारी करून ठेवलेली आहे. इथे सगळी तुम्ही बघू शकता. इथे सगळ्या छान भाज्या वगैरे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी आपण तयारी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जेवण बनवायला सुरुवात करायची आहे. तर इथे वाटणं वगैरे सगळी मी छान करून घेतलेली आहेत. भाज्यासुद्धा आपल्याला हव्या त्या आकाराच्या मस्तपैकी चिरून तयार आहेत. इथे ओलं वाटणसुद्धा तयार आहे. आता आपण एक शेगडी घेतलेली आहे. त्याच्यावरती आपण एक मोठं पातेलं ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. आपण आता आधी भाजी करतोय त्यासाठी आपल्याला साधारण 300 ग्रॅम तेल टाकायचं आहे. त्यामध्ये 5 ते 6 तेजपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर कढीपत्ता आणि थोडेसे अख्खे गरम मसाले, त्यानंतर आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. गरम मसाले आपण आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत. एक 4-5 लवंगा, 2-3 आपण चक्रीफूल, दालचिनीचा तुकडा आणि मिरे वापरले होते. त्यानंतर इथे 300 ग्रॅम कांद्याची मी पेस्ट करून घेतली होती. कांदा बारीक चिरून छान पेस्ट केलेला आहे. तो तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. तोपर्यंत आपण इतर मसाले त्यात टाकायचे आहेत. तर इथे चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे. 2 चमचे मीठ, 4 मोठे चमचे लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर हळद घालायची आहे. 2 मोठे चमचे हळद घातली आहे आपण याच्यामध्ये. तोपर्यंत गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे. हे सगळे मसाले आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे खोबरं आणि टोमॅटोची पेस्ट आपण वापरली आहे. खोबरं हे मी 2 मोठ्या वाट्या घेतल्या होत्या, त्या भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 300 ग्रॅम टोमॅटो स्वच्छ धुवून चिरून घेतलेत आणि ते सुद्धा खोबरं आणि टोमॅटो एकत्र अशी पेस्ट करून घेतलेली आहे. 50 ग्रॅम काजू पाण्यामध्ये भिजत घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. ती पेस्टसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये घालायची आहे. एकीकडे आपला मसाला छान फ्राय होतो आहे. गॅस मध्यम आचेवरती चालूच आहे. त्यामध्ये आपण हे सगळे मसाले हलक्या हाताने परतत राहायचे आहेत. त्यानंतर इथे गरम मसाल्याचा वापर करायचा आहे. इथे एक मूठभर गरम मसाला वापरला आहे. सब्जी मसाला 25 ग्रॅम वापरलेला आहे. कोणत्याही कंपनीचा आपण आपल्या आवडीनुसार सब्जी मसाला वापरायचा. त्याने एक छान चवसुद्धा येते भाजीला. आता हा मसाला छान होत आला आहे. तुम्ही बघू शकता इथे रंग बदलला आहे. तेलसुद्धा सुटलेलं आहे. अतिशय सुंदर असा मसाला झालेला आहे. इथे सगळी भाज्यांची मी यादी तुम्हाला दाखवली आहे. आपल्या आवडीनुसार आपण इथे भाज्या घ्यायच्या आहेत. इथे छान भाज्या धुवून चिरून ठेवल्या होत्या. त्या एक एक करून आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर इथे आपण फरसबी पाव किलो घेतलेली आहे. फ्लावर 1.5 किलो घेतला आहे. सिमला पाव किलो घेतलेली आहे. त्यानंतर गाजरसुद्धा मी पाव किलो वापरलेत. अर्धा किलो बटाटे सालं काढून सोलून चिरून घेतले होते. मटारसुद्धा अर्धा किलो सोलून घ्यायचा आहे. त्यानंतर तोंडली पाव किलो घेतलेली आहे. इथे आपण पनीरचा सुद्धा वापर केलेला आहे. पनीरसुद्धा 400 ग्रॅम आणलं होतं. त्यानंतर ते धुवून आपण चिरून घेतलेलं आहे. आता इथे सगळ्या छान मसाला आणि भाज्या एकजीव झाल्यानंतर आपल्याला गरजेनुसार आपण पाणी घालायचं आहे. आपण कितपत आपल्याला घट्ट भाजी करायची आहे त्याप्रमाणे आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे. इथे साधारण 2 भांडे मी पाणी घातलेले आहे. आता गॅस मोठा करायचा आहे आणि एक छान उकळी काढायची आहे. त्यानंतर थोडासा गॅस बारीक करून आपण झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे. सगळी भाजी शिजल्यानंतर आपल्याला वरून ह्याच्यामध्ये 400 ग्रॅम जे पनीर आपण धुवून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एक छान उकळी काढायची आहे. वरून मस्तपैकी कोथिंबीर पेरायची आहे. अतिशय चमचमीत अशी पनीर कुर्मा भाजी आपली तयार आहे. ही थोडीशी थंड झाल्यानंतर आपोआपच सगळ्या भाज्या आळून येतात आणि मस्त दाटसर भाजी तयार होते. आता आपण करूयात डाळ. तर डाळ करण्यासाठी इथे मी एक घेतलेले पातेलं, त्या पातेल्यामध्ये आपल्याला साधारण 150 ग्रॅम तेल टाकायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी राई, जिरे, त्यानंतर कढीपत्ता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. इथे आपण कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपण लसूण घालायचा आहे. 2 मोठे लसूण सोलून घेतले होते. एवढा लसूण इथे पुरेसा होतो. त्यानंतर 50 ग्रॅम मिरची पेस्ट करून घेतलेली आहे. एक आल्याचा मोठा तुकडा साधारण 4 इंचाचा पेस्ट करून घेतलेला आहे. हा सगळा मसाला आपण इथे व्यवस्थित तेलामध्ये छान फ्राय करायचा आहे. तेलामध्ये मिरची छान फ्राय झाली की त्याचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट घालायची आहे. तर टोमॅटो इथे मी साधारण 300 ग्रॅम टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते टोमॅटो घातल्यानंतर आपण चवीनुसार मीठ वापरायचं आहे. साधारण इथे 1.5 मूठ मीठ वापरलेलं आहे. त्यानंतर छान रंग येण्यासाठी आपण 3 चमचे याच्यामध्ये हळद घालायची आहे. 2 छोटे चमचे लाल तिखट घालायचे जेणेकरून त्याचा एक छान रंग येतो लाल तिखटामुळे. आता हे व्यवस्थित आपल्याला मसाले परतवून घ्यायचे आहे. त्यामध्ये 4 मोठे चमचे धणे जिरे पावडर मी घातलेली आहे. धणे जिरे पावडर शक्यतो आपण फ्रेशच करायची आहे. धणे भाजून घ्यायचे, जिरे भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये पावडर करायची. फ्रेश केलेल्या पावडरचा खूप सुंदर असा वास या डाळीला येतो. त्यानंतर अर्धा किलो तुरीची डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेतली होती. ती आपण ह्याच्यामध्ये ओतायची आहे. त्यानंतर आपल्याला किती पातळ हवं आहे तेवढ्याप्रमाणे आपण इथे पाण्याचं प्रमाण ठेवणार आहोत. तर इथे 2 भांडे पाणी घातलेलं आहे. वरून छान कोथिंबीर पेरायची आहे. डाळ छान हलवून द्यायची आपल्याला
आणि मस्त मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असा डाळीचा रंग आला आहे। मीला उकळ काढायसाठी ठेवलेली आहे, मध्यम आचेवरती गॅस केलेला आहे। आता याला छान उकळी आली की आपली डाळ तयार आहे। तुम्ही बघू शकता डाळीला छान उकळी आलेली आहे। अशा प्रकारे मस्तपैकी सुंदर घट्ट अशी आपली डाळसुद्धा तयार आहे। आता आपण तयार करायला घेऊयात भात। तर भात करण्यासाठी इथे एक पातेल्यामध्ये आपण तांदूळ काढून घ्यायचे आहेत। मी साधारण तांदळाच्या 3 पट असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर। तोपर्यंत इथे आपण तांदूळ धुवून घेऊयात। तर इथे 1.25 किलो तांदूळ 20 माणसाला पुरेसा होतो। हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे सगळं जेवढं आपण जेवणाचं प्रमाण टाकलं आहे साधारण 20 ते 25 माणसंसुद्धा याच्यामध्ये जेवतात। 3-4 पाहुणे जर आपले एक्स्ट्रा झाले तर ते जेवतील एवढं पुरेसं जेवण आहे, अगदी व्यवस्थित पुरतं। इथे आपण छान पाण्याला उकळी आली तुम्ही बघू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 2 चमचे मी याच्यात तेल घातलेलं आहे जेणेकरून भात छान मोकळा होतो। आता हे धुवून ठेवले तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि गॅस मोठा करायचा आहे। छान उकळी काढून घ्यायची आहे। फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। अशाच खूप छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत। 50 माणसांचं जेवणसुद्धा कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे। त्यानंतर 50 माणसांसाठी बिर्याणी कशी बनवायची, पावभाजी कशी करायची या रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड आहेत। एकदा नक्की बघा। रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता बघू शकता इथे भाताला छान उकळी आलेली आहे। मस्तपैकी आपण ही उकळी आल्यानंतर वरती दाणा काढून बघायचा आहे कितपत भात होतोय। आता छान मोठ्या गॅसवरती आपला भात शिजलेला आहे। आता ज्या वेळेला यातलं पाणी कमी झालं आहे त्यानंतर बारीक गॅस करून झाकण ठेवून छान वाफ करून घ्यायची आहे। तर 10 मिनिटात आपला भात तयार होतो। अशा प्रकारे 20 माणसांचं आपलं छान जेवण तयार झालेलं आहे। पोळ्यासुद्धा आपण करून घेतलेल्या आहेत। 20 माणसांना साधारण 45 ते 50 पोळ्या आपण करायच्या आहेत। अशा प्रकारे छानपैकी रेसिपी तयार आहे।